धाराशिवमध्ये अतिवृष्टीच्या मदत प्रस्तावावरून राजकारण तापलेलं आहे। खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। धाराशिव जिल्ह्यामध्ये अद्यापही 350 कोटी मिळालेले नाहीयेत असा दावा खासदार निंबाळकरांनी केलाय, तर लोकप्रतिनिधींना चुकीची माहिती पसरवू नये असं उत्तर राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकरांना दिले। धाराशिव जिल्ह्यामध्ये 5,77,544 हेक्टर इतक्या शेतीचं नुकसान खरडून गेल्यामुळं, परत त्याचबरोबर तुमच्या पिकाचं नुकसान, जनावरं वाहून गेलेलं नुकसान, ह्या पद्धतीनं प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं। आणि त्याच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी 1154.80 कोटीची मागणी राज्य सरकारकडे केली होती। त्याच्यातली जवळपास 350 कोटी अजून त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याला राज्य सरकारकडनं मिळणं गरजेचं आहे। केंद्राला जर प्रस्ताव गेला असता आणि केंद्रानं जर ती मदत दिली असती तर कदाचित हे 350 कोटी रुपये तातडीनं शेतकऱ्याला राज्य सरकारनं देणं शक्य झालं असतं। आता हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्या आपल्या जिल्ह्याची माहिती न घेता किती हजार कोटी आलेत याची माहिती न घेता काही गोष्टी बोलतायत। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये किती पैसे येणं अपेक्षित होतं, SDRF NDRF चे निकष आणि हे अधिकचे 10,000 आणि त्या तुलनेत किती पैसे आलेत हे समजून घ्यावं। 20,000 कोटीपैकी मी म्हटल्याप्रमाणे साधारण 14,000 कोटी रुपये हे वितरित झालेत आणि ज्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे 14,000 कोटी रुपये आलेले आहेत।